श्रेणीवर्धनासाठी केंद्र सरकारकडून जिल्हा परिषदेला प्राप्त निधीतून अंगणवाड्यांसाठी ज्या साहित्याची खरेदी झाली ती नियमबाह्यरित्या झाली। यात योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी उज्ज्वला ढोके तसेच अर्पणा तिवारी यांनी साहित्य पुरवठाधारकांकडून बनावटी बिले घेत जवळपास 12,74,780 रुपयांचा गैरवापर केला आहे। हा प्रकार उजेडात आल्यानंतर अंबाझरी तसेच हिंगणा पोलिसांनी आरोपी अधिकाऱ्यांसह पुरवठाधारकांवर गुन्हा दाखल केलेला आहे। उज्ज्वला ढोके यांच्यावर एकात्मिक बालविकास प्रकल्प नागपूर ग्रामीण पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या 5 अंगणवाडी केंद्रांना श्रेणीवर्धन करण्यासाठी योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी होती। या योजनेची अंमलबजावणी करताना त्या जिल्हा स्तरावरील अधिकारी व प्रकल्प स्तरावर अधिकारी होत्या। यावेळी त्यांनी आर्थिक औचित्याने कुठलेही पालन केले नाही। त्यांनी यवतमाळ येथील पुरवठाधारक श्री बुक डेपो अँड जनरल स्टोर्स L1, नागपूर येथील रुशाली एम्पोरियल L2, शांभवी एज्युकेशन अँड L3 यांच्या मालकांना लाभ मिळवून देण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केला। 16 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान हा प्रकार घडला। घोटाळ्यात पुरवठाधारक मालकांनी ढोके यांना खोटी बिल तयार करून देत शासनाची एकूण 7,51,880 रुपयांची फसवणूक केली। सर्व प्रकार उजेडात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल मनोहरराव जाधव यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। जिल्हा परिषद नागपूर यांच्यातर्फे एकात्मिक बाल विकास प्रकल्प जो शासनाचा प्रकल्प आहे त्याच्या अनुषंगाने नागपूर ग्रामीण मध्ये जे पंचायत समिती कार्यालय आपल्या हद्दीत आहे त्यामधील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नागपूर ग्रामीणच्या 5 अंगणवाड्यांना जे काही एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अंतर्गत जे साहित्य पुरवण्यात येणार होतं त्या साहित्याच्या अनुषंगाने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी कमी रकमेचं बिल अदा करण्याचं अधिकार असताना सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणाचं बिल तयार करून 10 लाखाचं बिल तयार करून शासनाची मोठ्या प्रमाणात बिले वसूल केली अशी तक्रार दिली। त्या अनुषंगाने अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये कलम 406, 409, 420, कलम 465, 467, 471, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये विशेष बाब अशी आहे की 48,000 रुपये पर युनिट अशा प्रकारे खर्च अपेक्षित असताना सुद्धा त्यांनी एकूण 10 लाख रुपयाचं बिल वसूल केलं। त्यामध्ये टोटल 2,48,120 रुपये इतकंच बिल अपेक्षित होतं, परंतु जास्त रक्कम देऊन एकूण शासनाची 7,51,880 रुपये अशा प्रकारचे बिल वसूल करून शासनाची फसवणूक केली आणि या आधारे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता आम्ही पुढील तपास करून यामध्ये जे बालविकास प्रकल्प अधिकारी त्याचबरोबर इथे जे काही टेंडर ज्यांच्या नावाने काढलं होतं अशा प्रकारचे 3 लोक आहेत। श्री बुक डेपो अँड जनरल स्टोर्स यवतमाळ, रुशाली एम्पोरियम नागपूर, शांभवी एज्युकेशन एड्स नागपूर अशा 3 संस्था आहेत आणि त्याबरोबर एक प्रकल्प अधिकारी असे 4घांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास करून अधिकृत कागदपत्र प्राप्त करून यामध्ये संबंधितांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवत आहे। ये जे 5 जागा आहे जिथे आपण उल्लेख केला आहे कुठे आहे काय? नागपूर ग्रामीण मधल्या ह्या 5 अंगणवाड्या आहेत। त्याचा तपासामध्ये अजून आम्ही तो माहिती घेत आहोत। डिटेल्स त्यांनी तक्रारीमध्ये तसं नमूद केलेलं नाही आणि हे ग्रामीण विभागामध्ये फक्त हे 5च नाही तर अजून विदर्भातल्या नागपूर ग्रामीण मधल्या ग्रामीण क्षेत्रामधल्या सुद्धा इतर अंगणवाडी आहेत, तिथे सुद्धा अशा प्रकारचा फ्रॉड झाल्याचं निष्पन्न होत आहे। त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे गुन्हे सुद्धा दाखल केल्याची माहिती प्राप्त झालेली आहे।